चाललो आम्ही चाललो आम्ही चाललो. गुड मॉर्निंग. तर आज आम्ही सकाळी सकाळी निघालो आहे हॉस्पिटलला जायला. कृतिकला मस्त तयार केलं, आम्ही पण तयार झालो आणि निघालो हॉस्पिटलला. कशासाठी? तर त्याला द्यायची होती वॅक्सिन. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघितलं असेल तर त्याला आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो, त्याला ताप आला होता म्हणून. मग डॉक्टरांनी आम्हाला सहज विचारलं की तुम्ही याला वॅक्सिन दिली का? आमचा विसरच पडला. कसं काय बरं आपण विसरलो? ती द्यायची होती 16 महिन्यापासून ते 2 वर्षाच्या आतमध्ये द्यायची असते. तर कृतिक आता 18 महिन्याचा आहे, तर त्याला आताही दिली तरी चालते म्हणून त्याचा ताप वगैरे बरा झाला आहे आता. तर आम्ही चाललो आहे त्याला वॅक्सिन द्यायला. तर सकाळी सकाळी निघालो होतो. सकाळी गेले तर हॉस्पिटलमध्ये गर्दी नाही राहत, पण आम्हाला लागली होती भूक. मग आम्ही आधी केला नाश्ता, आणि नाश्ता करताना कृतिक बघा लिंबू फुल टू त्यानं मजा केली, एन्जॉय केला लिंबूसोबत. नुसतं लिंबूच खाल्लं त्यांनी. पोटपूजा करून आम्ही निघालो हॉस्पिटलमध्ये जायला. तर आम्ही त्याला सगळ्या वॅक्सिन गव्हर्मेंटमध्येच दिल्या आहेत. पहिल्या वॅक्सिनपासून, म्हणजे जी पहिली वॅक्सिन असते 1.25 महिन्याची, तेव्हापासून त्या आतापर्यंतच्या वॅक्सिन त्याच्या गव्हर्मेंटमध्येच झाल्या आहेत. माझ्या मुलीच्याही वॅक्सिन मी गव्हर्मेंटमध्येच दिल्या आहे. तर आमच्या घरापासून जवळच हे एक गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे. खूप मस्त आहे, क्लीन पण असतं, खूप छान हॉस्पिटल आहे हे. तर तिथे आम्ही गेलो आणि तिथे गर्दी होती. सकाळी 9लाच गेलो. ते 9 वाजतापासून ते 1 वाजेपर्यंत तिथे टायमिंग असते. तर 9ला गेलो तरी पण तिथे गर्दी होती. गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये कधीही जा तुम्हाला गर्दीच मिळणार. तर तिथे गर्दी होती. मग आम्ही रांगेत नंबर लावला, त्याला वॅक्सिन दिली. पण मी वॅक्सिन देतानाचा व्हिडिओ काढला नाही, कारण की मला खूप भीती वाटते. पहिले सुरुवातीला तर मी जातच नव्हते आतमध्ये, माझे मिस्टरच जायचे, त्याला वॅक्सिन देऊन येत होते. आता तरी मी लांबून बघते, मला खूप भीती वाटते त्याला रडताना बघून, किंवा ते मोठी इंजेक्शन असते ते टोचताना बघून मला खूप भीती वाटते. तर बिचारा बघा आधी किती तो एक्साइटमेंटनी होता की आपल्याला बाहेर जायचं आहे, त्याला खूप आवडते गाडीवर वगैरे जायला. पण आता बघा तो किती चिमून असा बसलेला आहे. त्याला हालता नव्हतं, म्हणजे पाय दुखत असेल कदाचित, म्हणून तो एकदम शांत बसला होता गाडीवरती. घरी आल्यानंतर त्याला थोडा वेळ काहीच दिलं नाही, आणि त्यांनी एक गोळी दिली होती की ज्या एका गोळीचे 4 तुकडे करायचे, आणि सकाळ संध्याकाळ असे 2 दिवस त्याला द्यायचे. त्याच्यामुळे ताप येणार नाही. आणि बर्फाने शेकायला सांगितलं होतं त्यांनी. तर थोडा वेळ गेल्यानंतर त्याला भूक लागली होती, तर मी त्याला थोडंसं केळं खाऊ घातलं. केळं त्याचं इतकं प्रिय आहे ना, पण त्या दिवशी त्यांनी थोडंच केळं खाल्लं आणि थांबून गेला तो. खूप शांत झाला होता. पण मला असं वाटलं की आज हा लवकर झोपेल किंवा त्रास देईल किंवा काही, पण असं काहीच झालं नाही, काहीच नाही. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तो इतका मस्ती करत होता ना, मला असं वाटतं त्याचा पाय वगैरे दुखेल किंवा तो म्हणजे ताप वगैरे येऊ शकते. होतात ना, आता याच्या आधीच्या वॅक्सिनमध्ये झाला आहे तसं. ताप आला, पाय दुखले, गाठ पकडली, तर त्याला चालता येत नव्हतं किंवा त्रास येत होता, चिडचिड करत होता. पण टचवूड असं काहीही झालेलं नाही. तो मस्त खेळत होता. घरात त्याने खूप राडा केला. थोडासा पाय असा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, थोडासा पाय असा वेगळाच टाकत होता तो. पाय दुखत असेल कदाचित त्याला, पण तो मस्त फिरत होता घरामध्ये, खेळत होता. त्यांनी खाल्लं पिल्लं, मस्त छान तो राहिला. आणि मला असं वाटलं होतं की तो लगेच झोपेन, पण नाही झोपला. तुरतुऱ्या तुरतुऱ्या तुरतुरू काय चप्पल घालते तर. प्रयत्न तर इतका करते चप्पल घालायचा, पण घालताच येत नाही त्याला. मी घालून देऊ का? त्यांनी सांगितलं होतं की बर्फाने शेकायचं, दिवसातून 3 ते 4 वेळा बर्फाने शेकायचं. तर बघा मी बर्फाने शेकायला घेतलं, म्हणजे रुमाल घेतला आणि त्याच्यामध्ये बर्फ घेतला. तर हेही काम त्यालाच करायचं होतं. मला शेकू दे असं म्हणत होता तो. तर त्यानेच माझ्या हातातला रुमाल घेतला आणि त्यानंच शेकलं. पण खरं सांगू त्याला काहीच त्रास झालेला नाही आहे. गव्हर्मेंटमध्ये लस देऊनसुद्धा, म्हणजे मी असं नाही म्हणत की प्रायव्हेटमध्ये लस खराब असते किंवा देऊ नका किंवा काही असं. पण प्रायव्हेटमध्ये बरेच ऑप्शन देतात आपल्याला की पेनलेस देऊ का, किंवा पेन
असतात ना अशा आणि खूप कॉस्टली पण जातात. पण गव्हर्मेंटमध्ये असं काही नसतं. जे त्यांच्याजवळ अवेलेबल असते तेच ते देतात आणि जे द्यायला पाहिजे तेच देतात. थोडासा ताप येतो कधी कधी, कधी कधी येत पण नाही. आता तुम्ही बघू शकता याला काहीच त्रास झालेला नाही आहे. दुखडे दुखते तुला, दुखते ना इथे 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 शेकू दे ना असं. हा हा आणि तो शिकते ना, शेक शेक शेक, घे 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 शेक. हा इथे लाव, इथे लाव, इथे लाव, इथे थंड थंड. हा तिथे नाही, हा इथे 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 घेतलं ना तू. सुई कुठे घेतली? टोचू कुठे गेला? हा इथे केला ना टोचू, मग लाव इथे. कुठे केला टोचू? असं सुई कुठे घेतली मग? अशी इथे 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 नाही घेतली आपण, इथे इथे घेतली, इथे इथे इथे. कुठे घेतली? इथे. दुखते का रे तुला? दुखते का तुला? दुखते का बेटा? नाही ना? नाही नाही कोणते, नाही 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 नाही. इथं मत्ती करतो, मत्ती. हा इथं इथं लाव, इथं. हा इथं लाव तिथं. हा 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 इथं लाव, इथं इथं लाव. हा इथं पण लाव, इथं पण लाव. इथे लाव, इथे इथे लाव, इथे 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 पण लाव, इथे इथे इथे. काय इथे घेतली का सुई? इथे घेतली का सुई? इथे सुई घेतली का? हा हे घे. इथे सगळ्या इकडे सुई घेतली तू, आहे ना? इथं सुई घेतली बेटा आपण. इथे पण लाव, इथे. हा इथे इथं नको धुंगूला, धुंगूला नको, धुंगूला. हा बाबा. हा घे, इथं पण लाव. हा अजून कुठे लाव? अजून नाकाला लाव, नाकाला नाकाला. थांब ना, एवढं शेकू तर दे मला. घे तू लाव आता, घे. हा इथं लाव, इथं. हा लाव. अजून कुठे लाव? इथे लाव. काय पाहिजे तुला? काय पाहिजे इकडे बघ. टीव्ही लावून पाहिजे? थांब देते, थांब थांब ना, देते ना लावून. कोणतं लावू? कोणतं गाणं लावू? कोणतं गाणं लावू सांग? हो ना, लस घेतल्यानंतर आता तू पटकन झोपायला पाहिजे. हां तू तर मस्त खेळत आहे, त्रास देत आहे बेटा. पटकन झोपून जायला पाहिजे तू तर. काय रे बेटा, तुला सुई दिली ना? दिली की नाही सुई? तू तर मस्ती करत आहे. हां कशा मस्ती करतो दादा? किती मस्ती करतो. झोपून जा पटकन. बघत नाही, बघत नाही इकडे. झोपून जा मग, झोपून जा. कसा झोपतो माझा माझा दादा? कसा झोपतो माझा दादा? कसा झोपतो? अरे बापरे, झोपला बाबा. चल झोप. का मग? का झोपतो तू? चल झोप झोप. टी व्ही देऊ? टी व्ही पाहिजे? टी व्ही लावून देते. टी व्ही लावून पाहिजे तुला? अच्छा 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 टी व्ही पाहिजे. मला माहिती आहे तुला काय पाहिजे. मला माहिती आहे तुला काय पाहिजे. पण दादा झोपायची वेळ झाली. झोप ना बेटा. तर ग्रितिक झोपल्यानंतर मला असं वाटलं होतं की तो उठेल तर त्याचा पाय अकडेन किंवा तो चालणार नाही. कारण की मागे पण असंच झालं होतं की त्याचा पाय अकडला होता, त्याला चालताच येत नव्हतं. म्हणजे तेव्हा चालत तर नव्हता तो, पण टोंगळ्यावर येत होता. पण त्याला टोंगळ्यावर येता येत नव्हतं, त्याचा पाय पूर्ण अकडून गेला होता. पण यावेळेस असं काही झालं नाही. त्याला मी मस्त फिरायला खाली, तो घरात चिडचिड करत होता म्हणून मी त्याला खाली खेळायला घेऊन गेली. तर त्याने गार्डन फुल टू एन्जॉय केलं. वाटतच नव्हतं की लस दिली. माझ्यासोबत तिथे बऱ्याच माझ्या मैत्रिणी होत्या, त्यांना पण सांगितलं मी याला आज लस दिली. तर त्या पण आश्चर्य करता की तेवढं थंड वाऱ्यात कशाला आणलं किंवा त्याला ताप येईल किंवा काही. पण असं काही झालं नाही. थोडंसं मी त्याला बाहेर चेंज म्हणून घेऊन गेली, तो घरात चिडचिड करत होता म्हणून. पण तो मस्त खेळला आणि काही झालं नाही, ताप वगैरे काही आला नाही. तर हाच होता माझा आजचा ब्लॉग वॅक्सिनवरचा. त्याला वॅक्सिन देऊन काहीही झालेलं नाही. ये